घालता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. विनायक राऊतांच्या सुनेचे सासरच्या मंडळींवरती अघोरी पूजेचे आरोप. तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली. विनायक राऊतांनी फेटाळले सुनेचे आरोप, कुटुंबावरती खोटे आरोप केल्याचं म्हणत कोर्टात न्याय मागणार असल्याची प्रतिक्रिया. एकनाथ खडसे दिल्लीसोबत हॉटलाईनवरती बोलतात. भाजप वापसीवरून महाजनांचा टोला, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरून दोन्ही नेत्यांमध्ये रंगलाय कलगीतुरा. संपलेला पिक्चर पुन्हा कसा सुरू होणार? गुलाबराव पाटलांचा टोला, तर आपलं राजकारण शोलेसारखं 40 वर्ष चालणार, खडसेंचं जोरदार प्रत्युत्तर. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल. शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी माहिती. आयकर भरणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नसल्याचं केलं स्पष्ट. बोगस बियाणं प्रकरणात अमरावती, अकोल्यासह राज्यातील अनेक भागात गुन्हे दाखल, तर सरकारची शेतकऱ्यांसोबत लबाडी, यशोमती ठाकूर यांची टीका. कल्याणच्या योगीधाममध्ये पाडकाम सुरू असताना इमारत कोसळली, संपूर्ण विभागाचा वीज पुरवठा खंडित. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेसंदर्भात ALR कंपनीची होणार चौकशी. मुंबई पालिकेसह अनेक ठिकाणी कंपनीचे प्रकल्प सुरू. बॅनरवर फोटो वापरण्यास शरद पवारांनी परवानगी दिल्याचा राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा दावा. पक्षाच्या बॅनरवर पवारांचा फोटो लावण्याची इच्छा व्यक्त करत लिहिलं होतं पत्र. आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 5,500 विशेष बसेस सोडणार. ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीनं सासवडमध्ये विसावा घेतलाय. यावेळी माऊलींच्या पवित्र पादुकांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली. टाळ मृदुंगाच्या गजरानं वातावरण भक्तिमय झालं आणि या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी. तुझ्या चरणीची पाऊली, मस्तके वंदिली माऊली. आपण आत्ता आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांजवळ, अर्थात माऊलींच्या पादुकांजवळ आपण आत्ता आहोत आणि आपण बघतोय की हजारोंच्या संख्येने वारकरी सासवडमध्ये या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात, अगदी रांगेमध्ये उभे आहेत. आणि आपण बघतोय न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी ही थेट पादुकांची दृश्य आहेत. घरी बसल्या तुम्ही या पादुकांचं दर्शन घेऊ शकता. त्या पवित्र ऊर्जेचा स्पर्श घेण्यासाठी इथे प्रत्येक वारकरी आसुसलेला आहे आणि हीच पवित्र ऊर्जा आम्ही तुमच्यापर्यंत थेट पोहोचवतोय. अख्खी सासवड नगरी आज ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेलेली आहे. भक्तीचा हा अभूतपूर्व सोहळा थेट डोळ्यांमध्ये साठवून वारकरी पंढरीच्या वाटेवर पुढे चालत राहिलाय. सासवड नगरीची ही थेट दृश्य आहे. सासवडमध्ये आपण बघतोय संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज मुक्कामी आहे. त्याचबरोबर दुपारी आपण पाहिलं की संत सोपान काका महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघालेली आहे, मार्गस्थ झालेली आहे. आणि उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांची म्हणजे आपल्या लाडक्या माऊलींची पालखी सुद्धा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. पण खास न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी, बेटी लागी जीवा या कार्यक्रमाच्या दर्शकांसाठी पादुकांची ही थेट दृश्य आपण दाखवलेली आहे. घरी बसल्या वारीचा आनंद तुम्ही घेताय आणि त्यासाठी सगळे वारीच्या महत्त्वाच्या गोष्टी, दर्शन, एक्सक्लुझिव्ह सगळे दृश्य पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी.
व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, सासवड. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा. शेतकऱ्यांना 30 जुलैपूर्वी कर्जमाफी मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे. तर आयकर भरणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधील वरुड समद इथं शेतकऱ्यांना शेतात पेरलेलं सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. शेतकरी गजानन पवार यांनी 3 एकरभर सोयाबीनची पेरणी केली, मात्र शेतामध्ये सोयाबीनची उगवण झाली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पेरणीच्या खर्चाचा फटका इथल्या शेतकऱ्यांना बसलेला आहे. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलंय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. 1-2 नव्हे तर तब्बल 3ऱ्यांदा पेरणी करून सुद्धा सोयाबीन उगवलं नाही. त्यामुळे लोणी इथले निराश झालेले शेतकरी अनिल चौधरी यांना मुलाबाळांचं शिक्षण, घर कसं चालवायचं याची चिंता पडलेली आहे. संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत 319 शेतकऱ्यांनी 119 शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. कृषी विभागाकडे या तक्रारी करण्यात आल्यात आणि याबाबत कृषी विभागानं गंभीर दखल घेत कंपन्यांना कारवाईचा इशारा दिलाय. अकोला जिल्ह्यामध्ये बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यानंतर आता कृषी विभागानं कारवाईचा बडगा उगारलेला आहे. निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी जालना आणि मध्य प्रदेशातील 2 बियाणे कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालामध्ये बियाण्यांची गुणवत्ता निकषानुसार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करून बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी 2 कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले. यामध्ये जालन्यामधील बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मध्य प्रदेशातील रवी सीड्स या कंपन्यांचा समावेश आहे. अमरावतीमध्ये सोयाबीनच्या बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. सोयाबीनचे 7 नमुने हे बोगस ठरलेले आहेत आणि या संदर्भात 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्यात. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागानं पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. अगदीच आपण पाहूया कल्याणमधली बातमी आहे. इथे योगीधाममध्ये एक इमारत कोसळली आहे. पुनर्विकासासाठी इमारतीचं पाडकाम सुरू होतं आणि अशा वेळी ही इमारत कोसळली. पाडकाम सुरू असताना ही इमारत कोसळल्याचं पाहायला मिळतंय. कल्याणमधली घटना आहे. पुनर्विकास होणार होता आणि त्यासाठी तिचं पाडकाम सुरू होतं, मात्र पाडकाम सुरू असतानाच ही इमारत आता कोसळलेली आहे. मोठी दुर्घटना कल्याणजवळ झालेली आहे. कल्याणच्या योगीधाममध्ये ही इमारत तिचं खरं तर नवीनीकरण करायचं होतं आणि म्हणून पाडकाम सुरू होतं आणि त्याच वेळी ही दुर्घटना झाली आहे. आपल्यासोबत गणेश गायकवाड जोडलेत. गणेश, आपण पाहतोय इमारतच्या सीसीटीव्ही समोर आलेला आहे. या अपघातामध्ये किती जण जखमी झालेत, किती मृत्यू झालेत? नाही, मुळात ही इमारत जी आहे ते पुनर्विकास करण्यासाठी एका बिल्डरच्या माध्यमातून ती निष्कासित करण्याचं काम सुरू होतं. मात्र ही निष्कासित करत असताना इमारत अचानकपणे कोसळली. विशेष म्हणजे ही इमारत निष्कासित करत असताना त्या बांधकाम व्यावसायिकांना सुरक्षेची कोणती काळजी घेतली होती का, या संदर्भाची चौकशी आता महापालिकेकडून केली जाईल. मात्र ही जेव्हा इमारत कोसळली त्यावेळेस ती तिथल्या अनेक विद्युत वाहिन्यांवर कोसळली आणि त्याच्यामुळे परिसरातला जो विद्युत पुरवठा आहे तो खंडित झालेला आहे. मात्र ही इमारत कोसळत असताना किंवा इमारत निष्कासित करत असताना बांधकाम व्यावसायिकांना सुरक्षेची कोणती काळजी घेतली नाही आणि त्याच्यामुळे ती अशा प्रकारे कोसळली, अशा प्रकारे आरोप जो आहे तो स्थानिकांनी केलाय. गणेश, मात्र त्या परिसरामध्ये कोणी कर्मचारी उपस्थित होते का? नाही, इमारत जेव्हा निष्कासित केली जात होती बांधकाम व्यावसायिकाकडून त्यावेळेस महापालिकेकडून असे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. फक्त बांधकाम व्यावसायिकाचे जे कर्मचारी होते किंवा त्यांचा पोकलन किंवा त्यांचं जेसीबी ते त्या ठिकाणी होतं. त्याच्यामुळे आता या संदर्भाची चौकशी केली जाईल की ही इमारत निष्कासित करत असताना सुरक्षेची काळजी घेतली गेली आहे की नाही. ठीक. नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण ह्याचे अपडेट्स वारंवार घेणार आहोत.